बरं, पण सत्तेमध्ये येण्यासाठी जो वेगवेगळ्या केंद्रीय यंत्रणांचा वापर केला गेला असं जे म्हटलं गेलं, त्यामध्ये कितपत तथ्य आहे? किती त्रास याचा तुमच्या आजूबाजूच्या सर्व नागरिकांना होताना दिसतो, लोकप्रतिनिधींना होताना नाही दिसतो? नाही, डेटा स्पीक्स ना. मी खूप डेटा ड्रिव्हन आहे. हम्म. त्याच्यामुळे मी एक तर कधीच कोणावर आरोप करत नाही आणि डेटाच दाखवतो ना. कुणावर ईडी, सीबीआय, वॉशिंग मशीन, तो सगळा डेटा काश्मीर टू कन्याकुमारी सगळ्याच चॅनलकडे. त्याच्यामुळे नवीन माझ्याकडे सांगण्यासारखं काही नाही. त्याच्यामुळे एजन्सीज मधले किती लोकांना ईडी आली, कोणी कुठलं पत्र लिहिलं आणि म्हणलं की नको आपण आता त्या सत्तेमध्येच जाऊया, नाही तर आपल्याला त्रास होईल. आज सगळ्यात एक 5 मिनिटं तुम्ही इथे कुणालाही विचारलं तर त्या सगळ्यांनाच आठवेल. त्याच्यात नवीन नाही. आणि एजन्सीजवरचे झालेले आरोप, त्याच्यानंतर वॉशिंग मशीन आणि मिळालेलं पद, हे काश्मीर टू कन्याकुमारी खूप इझी आहे तो डेटा. म्हणजे राज्यवाईज आपण दोघं बसलो तर 5 मिनिटात 100 नावं काढू. आणि मला असं वाटतं सरकारची यंत्रणा ज्या पद्धतीने या सरकारने इलेक्शनसाठी वापरली, पूर्णपणे ती यंत्रणा चालत होती. हे नवीन काहीतरी कल्चर महाराष्ट्रात आणि देशात आलं. इट्स लाईक अ मशिनरी. सरकारची पूर्ण यंत्रणा जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्यासाठी चालते, हे पहिल्यांदाच पाहिलं असेल.